जरांगे पाटील आज आझाद मैदानात पोहोचले, कसं पाहता या आंदोलनाकडे? माननीय जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजातील गरजू जे आहेत लोकांना त्यांना मदत करणारं अशा प्रकारचं आंदोलन आहे. आरक्षण देण्याचं खरं त्या आंदोलनाची दखल तातडीने घेतली पाहिजे, परंतु ज्यांना अध्यक्ष केलं आहे त्यांना वेळ नाही आहे. ते इकडं छोट्या मोठ्या कामांमध्ये फिरत असताना दिसत आहेत. असं आहे की ज्यांना अध्यक्ष केलं त्यांची जबाबदारी आहे का गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. अजून त्यांना तर वेळ मिळालेली दिसत नाही. एकूणच जर पाहिलं तर जरांगेंनी ज्या मागण्या केल्या त्या आंदोलनाला तुम्ही देखील पाठिंबा दिलेला आहे यापूर्वीच, तर त्यात त्यांनी जी ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मागणी तुम्हाला मान्य आहे का? नाही, असं आहे की यामध्ये आम्ही यापूर्वी त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते, अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते. यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य आहे ते, आणि ते दिलं पाहिजे या मताचा मी आहे. मात्र जर असं आरक्षण कोणतं देण्याचा प्रयत्न केला तर परत तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकतं आणि ते आरक्षण मिळत नाही असं देखील नाही. आज कसं आहे, एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की केंद्र सरकारसुद्धा आणि राज्य सरकार एका विचाराचं आहे आणि केंद्र सरकारचा आपल्याला अनुभव आहे की जे लोकशाहीला पचनी न पडणारे सुद्धा निर्णय ते पार्लमेंटच्या माध्यमातून करतात. हा तर लोकांच्या हिताचा निर्णय आहे, लोकांच्या मागणीचा विषय आहे. हा निर्णय करण्याचं जर ठरवलं केंद्र सरकारनं तर अवघड मला वाटत नाही. समितीचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की जरांगे पाटलांकडून जर प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. नाही, त्या समितीच्या अध्यक्षांना वेळ आहे का? ते इकडंच कुठेतरी गावांमध्ये आहेत, फिरतायत. बिहारमध्ये असंच वाढीवर आरक्षण देऊन करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो तेवढा यशस्वी झाला नाही. त्यामध्ये मार्ग केंद्र सरकार काढू शकतं या मताचा मी आहे.